वशीकरण असं सहजासहजी कोणावरती केल्या जात नाही. जे लोक म्हणत असतील की आम्ही वशीकरण करतो, हे अत्यंत चुकीचं आहे आणि तसं होत सुद्धा नाही. तंत्रशास्त्र हे स्वतःला करायचं सांगितलेलं शास्त्र आहे. ते असं उधारच्या याच्यावरती काम करत नाही, कोणाकडून उसनवार करून करावं लागत नाही. हां, हे वशीकरण अशासाठी सांगितलेले आहे की ज्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये तसा टप्पा येत असेल. उदाहरणार्थ मला सांगा की एखाद्या व्यक्तीचं, एखादी माणूस 4 वर्षापासून त्याच्या पत्नीसोबत राहतोय, काहीतरी विवाद त्यांचे घडले किंवा पत्नीशी त्याचा काही विवाद झाला, त्याची पत्नीच त्याच्याशी बोलत नाही आहे, अशावेळी त्या माणसाने करावं काय? अशा स्थितीमध्ये तुम्हाला वशीकरण सांगितलं आणि तेही काही क्षणासाठी, काही थोड्या काळासाठी ते सांगितलेलं आहे. तुम्हाला काही राजवशीकरण, ग्रामवशीकरण असं दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एखादी कॉन्ट्रॅक्ट किंवा जसं पूर्वी काहीतरी फायदा ज्याच्यात समाजाचं उत्कर्ष आहे, अशा वेळी त्या गोष्टी केल्या जात होत्या. पण आता ते इतकं सहज आणि सोपं नाही आहे. का नाही आहे? कारण की पूर्वी काय होतं, पूर्वी ज्या काही वनस्पती सांगितल्या जातात, तंत्रशास्त्रामध्ये काही वनस्पती सांगितलेल्या आहेत, त्या उपलब्ध असायच्या. वनस्पती तंत्र आहे. आता तर जिथे तिथे आपल्याला साधं झाडं भेटत नाही, सिमेंटाचे जंगल झाले. त्यामुळे ते वशीकरण कसं होणार?